नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर पहा मित्रांनो 30,000 प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिसची जी मित्रांनो भरती निघत आहे. आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही, डायरेक्ट तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो 10वीच्या पर्सेंटेजवर होणार आहे. ठीक आहे, तर या भरतीमध्ये जे मित्रांनो लेखी परीक्षा नसते, डायरेक्ट या ठिकाणी सिलेक्शन होते 10वीच्या पर्सेंटेजवर, 10वीच्या टक्क्यावर. ठीक आहे, तर ही जी भरती मित्रांनो कधी निघणार आहे याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, त्याचबरोबर पगार किती असणार आहे. तर या भरतीमध्ये 3 पद आहे मित्रांनो. एक आहे यामध्ये ब्रँच पोस्ट मास्टर, त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर, त्याचबरोबर डाकसेवक. ठीक आहे, तर या भरतीमध्ये पगार सुद्धा मित्रांनो चांगला आहे. त्याचबरोबर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय काय, त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय, फी किती आहे, त्याचबरोबर कोणतं काम करावं लागणार आहे, तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. मेन म्हणजे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे की या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, पोस्ट ऑफिस भरतीचे कोणत्या तारखेपासून या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होऊ शकते, याबद्दलच तुम्हाला मेन माहिती सांगणार आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, पोस्ट ऑफिसची एकदम जबरदस्त मित्रांनो हे भरती निघत आहे. सरकारी जे मित्रांनो नोकरी आहे हे. ठीक आहे, कारण की याआधी सुद्धा महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांचा पोस्ट ऑफिस भरतीमध्ये जे मित्रांनो सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, कमी पर्सेंटेजवर सुद्धा मित्रांनो काय काय विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, तर मागच्या भरतीमध्ये तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, गोवा डिव्हिजनचा जे कट लागला होता तो खूप कमी लागला होता, म्हणजे 50, 60, 70 अशा प्रकारे मित्रांनो कट लागला होता. तर फॉर्म भरायचा तर अशा ठिकाणी भरायचा मित्रांनो ज्या ठिकाणी कमी फॉर्म येणार आहे. या ठिकाणी जर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरला तर त्या ठिकाणचा कट थोडा कमी जाऊ शकतो. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक या भरतीमध्ये जे मित्रांनो वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष ठेवण्यात आला आहे. 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. एससी एसटी कॅटेगरीला 5 वर्षे सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे. एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर या ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 43 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी आहे या भरतीमध्ये. त्याचबरोबर एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे. ठीक आहे, तर चांगली मित्रांनो हे सरकारी नोकऱ्या, पगार सुद्धा तुम्हाला चांगला भेटणार आहे. ठीक आहे, आणि काम सुद्धा मित्रांनो एकदम शाही आहे. पोस्ट ऑफिसचा 4-5 घंटे ते ऑफिसमध्येच फक्त बसावं लागते. ठीक आहे, तर पहा यामध्ये 3 पद आहे मित्रांनो. पहिलं जे आहे हे ब्रँच पोस्ट मास्टर आहे. तर यामध्ये जे मित्रांनो तुम्हाला पगार 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे. त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये तुम्हाला पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो डाकसेवक मध्ये तुम्हाला पगार 10,000 ते 24,000 पर्यंत या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, तर एवढा यामध्ये पगार आहे. तर 3 पदे यामध्ये आहे. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो या भरतीमध्ये एक अट ठेवण्यात आली आहे की आपल्याला या ठिकाणी लोकल लँग्वेज आली पाहिजे, त्याचबरोबर सायकल चालवता आली पाहिजे. हे या ठिकाणी अट आहे, कारण की काही काही असे हुशार विद्यार्थी असते ते महाराष्ट्रातले असले ते काय करते, आसाम रायफलले फॉर्म भरते. कारण की या भरतीमध्ये काय मागितलं की या ठिकाणी आपल्याला लोकल लँग्वेज आली पाहिजे, ज्या राज्यामध्ये आपण फॉर्म भरला त्या ठिकाणी. जसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरला तुम्हाला मराठी वाचता बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. ठीक आहे, त्याचबरोबर जे मित्रांनो तुम्ही जर यामध्ये काय होतं की आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी आसाममध्ये फॉर्म भरते तर तिकडे कसं तिकडली भाषा मित्रांनो आली पाहिजे आपल्याला. ठीक आहे, मग त्या ठिकाणीच ते विद्यार्थी फेल होऊन जाते. त्यामुळे यामध्ये एक अट ठेवण्यात आली की लोकल लँग्वेज या ठिकाणी आली पाहिजे, त्याचबरोबर सायकलिंग चालवता आली पाहिजे. ठीक आहे, दुसऱ्या राज्यातले विद्यार्थी सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरू शकत नाही आणि भरला त्यांना सिलेक्शन जरी झालं तरी सुद्धा ते लोकल लँग्वेज मध्ये मित्रांनो फेल होऊ शकते. ठीक आहे, त्याचबरोबर जे मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला काम कोणकोणतं करावं लागणार आहे तो तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी, तुमचं जर या ठिकाणी सिलेक्शन झालं तर. ठीक आहे, तर पहा पहिलं जे पद आहे मित्रांनो ते आहे या ठिकाणी ब्रँच पोस्ट मास्टर. तर ब्रँच पोस्ट मास्टर जे काम आहे तर ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम असणार आहे. त्याचबरोबर डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे. त्याचबरोबर रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं या ठिकाणी जे मित्रांनो त्यांना ध्यान ठेवावं लागणार आहे. हे एवढं काम असणार आहे ब्रँच पोस्ट मास्टरचं. ठीक आहे, त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं जे काम असणार आहे तर तिकीट आणि स्टेशनरीचं विक्री त्यांना करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी सेवाचा घरी घरी प्रचार करावा लागणार आहे. आता कसं जे मित्रांनो योजना ज्या चालूच राहते बँकेच्या. ठीक आहे, पोस्ट ऑफिसच्या ज्या योजना चालूच राहते तर ह्या ज्या मित्रांनो त्यांना प्रचार करावा लागते. ठीक आहे,
त्याचबरोबर डाकसेवकचं जे काम आहे, तर डाकसेवकचं जे काम आहे ते स्टॅम्पची विक्री करावी लागते, त्याचबरोबर डाक डिलिव्हरी करावी लागते. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, कधी ना कधी तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल. ठीक आहे, त्याचबरोबर रेल्वेमध्ये जे मित्रांनो मेल सर्व्हिस ऑफिसचं काम असते, शटलचं काम असते. ठीक आहे, तर एवढं या ठिकाणी डाक सेवकला काम करावं लागते. तर एकदम मित्रांनो शाही ड्युटी आहे मित्रांनो पोस्ट ऑफिसची, तर एकदम ऑफिसमध्ये मित्रांनो काम असते त्यांचं. ठीक आहे, ऑफिसमध्येच त्या ठिकाणी काम असते आणि जवळपास मित्रांनो 4-5 घंटे काम असते. ठीक आहे, आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये जे मित्रांनो जास्त त्यांच्यावर जॉबचं जे मित्रांनो एवढा प्रेशर वगैरे काय नसते, कारण की जास्त कामच नसते ग्रामीण भागात. तुम्ही बघितलं असेल तुमच्या गावात जर एखादं पोस्ट ऑफिस असेल तर तुम्हाला या ठिकाणी माहित असेल त्या ठिकाणी जास्त लोक जात पण नाही. ठीक आहे, तर जास्त मित्रांनो टेन्शन नाही, एकदम शाही ड्युटी मित्रांनो पोस्ट ऑफिसची. ठीक आहे, तर पहा 30,000 जागांसाठी ही भरती निघत आहे. तर या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होते. तर पहा मित्रांनो, मागची जी भरती होती ते जवळपास मित्रांनो मेच्या एंडिंगला निघाली होती पोस्ट ऑफिसची भरती. यावर्षी ज्या मित्रांनो आतापर्यंत पोस्ट ऑफिसची भरती निघाली असती मे महिन्यामध्ये, पण काहून निघाली, कारण की लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्यामुळे ज्या मित्रांनो पोस्ट ऑफिसची जी भरती निघाली. ठीक आहे, तर निवडणूक असल्यामुळे ज्या लोकसभेच्या निवडणुका सध्या ज्या मित्रांनो चालू होत्या. ठीक आहे, तर त्यामुळे आतापर्यंत पोस्ट ऑफिसची ज्या मित्रांनो भरती निघाली. तर आता लोकसभेचा रिझल्ट जो आहे मित्रांनो हा 4 जूनला येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर जे मित्रांनो हे पोस्ट ऑफिस जीडीएसची सुद्धा भरती निघणार आहे. ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएसची जी भरती आहे जवळपास मित्रांनो 15 जून पर्यंत या ठिकाणी निघू शकते असा आपला अंदाज आहे. ठीक आहे, तर 15 जून पर्यंत या भरतीचे फॉर्म भरणे चालू होऊ शकते आपल्या अंदाजानं. तर जून महिन्यामध्येच मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. ठीक आहे, तर चांगली मित्रांनो हे भरती निघत आहे. तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस भरतीबद्दल देत राहणार आहे. तर चांगली मित्रांनो भरती आहे. तर यामध्ये काय की बरेच विद्यार्थी डिमोटिवेट झालेले आहे. ठीक आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की बा की या भरतीचा कडाप 90च्या वरती लागणार आहे, 99च्या वरती लागणार आहे, त्यामुळे बरेच विद्यार्थी आता फॉर्म भरत नाही. तर जास्त मित्रांनो कॉम्पिटिशन असताना यावर्षी, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा कटअप या ठिकाणी 100 पर्यंत जाणार आहे, 90च्या वरती लागणार आहे, 95च्या वरती लागणार आहे, त्यामुळे बरेच विद्यार्थी डिमोटिवेट झालेले आहे. ठीक आहे, तर तुम्ही ज्या मित्रांनो फॉर्म भरून टाकता, कारण की फी वगैरे काही नाही यामध्ये, सिलेक्शन झालं तर झालं, किस्मतमध्ये जर असेल तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी होऊ शकतं. ठीक आहे, तर चांगले मित्रांनो हे भरती निघत आहे. त्याचबरोबर यामध्ये जे मित्रांनो या भरतीला घेऊन मागं सुद्धा वादविवाद जे मित्रांनो झालेला आहे. ठीक आहे, मोर्चे वगैरे सुद्धा मुलांनी काढले होते. तर यामध्ये एक जे मित्रांनो नुकसान विद्यार्थ्यांचं होतं की जे आताचे जे विद्यार्थी सीबीएसई पॅटर्न आले तर त्यांना जे यामध्ये जास्त पर्सेंटेज पडत आहे, जवळपास 90च्या वरता 95च्या वरता या ठिकाणी पर्सेंटेज पडत आहे 10वीला. पण अगोदरचे जे विद्यार्थी होते तर त्यांना जे या ठिकाणी खूप कमी पर्सेंटेज पडले आहे. तर या ठिकाणी जे मित्रांनो त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही ज्यांना कमी मार्क्स आहे, त्यांच्या वेळेस जे आहे कमी टक्के त्यावेळेस पडले. पण आता कसं आहे की नवीन विद्यार्थ्यांचे जे आता जास्त टक्के या ठिकाणी पडतात 95च्या वरता, तर मग सिलेक्शन याच विद्यार्थ्यांचं होणार आहे. तर ह्यामुळे जे मित्रांनो त्या विद्यार्थ्यांवर या ठिकाणी अन्याय होत आहे अशा प्रकारे. तर तुम्हाला मित्रांनो काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये सांगा की यामध्ये यावर्षी परीक्षा झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचा मागच्या भरतीमध्ये जे वादविवाद पाहायला भेटला होता की लेखी परीक्षा यावर्षी करा असं सरकारला आवाहन विद्यार्थ्यांनी केलं होतं. ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो एक प्रकारचा हा अन्याय विद्यार्थ्यावर होत आहे. तर तुम्हाला काय वाटते की परीक्षा या ठिकाणी झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे हे कमेंटमध्ये मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सांगा. ठीक आहे, तर पहा मित्रांनो आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, पोस्ट ऑफिस जीडीएसची भरती लवकरच निघणार आहे, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हे होते संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.